सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे ज्यांची शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात श्री अशी खास ओळख आहे ते गायक श्रीपाद पराडकर यांनी आपल्या शास्त्रीय गायनाचा श्री गणेशाच पिता पंडित राजारामबुवा पराडकर यांच्याकडून केला। संगीताची गुणवत्ता त्यांना वारसा हक्काने आपल्या वडिलांकडून मिळाली आणि तिला योग्य खतपाणी त्यांच्या आईने मनोरमा पराडकर यांनी घातला। वयाच्या 5व्या वर्षीच त्यांना एका स्पर्धेत घनश्याम सुंदरा या भोपाळीच्या गायनासाठी प्रथम पारितोषिक मिळाले। हा पुरस्कार ज्येष्ठ निर्माता दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या हस्ते मिळाला होता। तिथपासून पुढे असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले। वयाच्या 17व्या वर्षापासून ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित सी.आर. व्यास यांच्याकडे त्यांच्या संगीत शिक्षणाला सुरुवात झाली। आता संगीताची एक यात्रा सुरू झाली होती। यानंतर गायनाच्या अगणित मैफिली, असंख्य पुरस्कार आणि अखंड संगीत यज्ञ जो आजता गायत सुरू आहे। आकाशवाणीची मान्यता हा कोणत्याही कलाकारासाठी असलेला अतिशय भावनाशील सन्मानाचा भागही यात आहे। श्रीपाद पराडकर यांच्या या सांगीतिक वाटचालीत त्यांच्या पत्नी दर्शना यांची त्यांना सावलीसारखी साथ आहे। त्यांच्या कन्या दीपा आणि पुत्र ललित हे दोघेही आपले आजोबा आणि पिता यांच्या पावलावर पाऊल टाकून संगीत क्षेत्रात आपली मुद्रा उमटवण्याचा प्रयत्न करत आहेत। रसिको, श्रीपाद पराडकर यांना संगीत सेवेसाठी उदंड आयुरारोग्य लाभो याच सदिच्छा।
नहीं भोली रे सजना ननद नहीं भोली रे प्रेम सूरत में गरल भरेंगे निपड़ा निरोने है चलनी सजना ननद नहीं भोली साजना ननद नहीं भोली रे प्रेम सूरत में गरल भरेगी निपड़ा निरोने है जलने साजना ननद नहीं मुख पर पीठा पर जो मुख पर एक पीठा पर जो उनका कौन भरोसा जीव जना ननद नहीं बोली जना ननद नहीं बोली ननद नहीं बोली ननद नहीं वाह, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत ते म्हणजे श्रीपादजी पराडकर यांच्याशी. शास्त्रीय संगीताचे जे रसिक आहेत त्यांना सुपरिचित असं हे नाव गेली 50-60 वर्ष तुम्ही त्यांचं गाणं ऐकलं असेल. ते श्रीपादजी पराडकर. श्रीपाद दादा, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. त्यांच्या साथीदारांची ओळख करून घेऊया. तबला साथ करतायत पंडित विभवजी नागेशकर. तानपुरा साथ आरुषी वाजपेयी. स्वर साथ करणार आहेत सौ दीपा साठे. गायक कलावंत श्री ललित पराडकर. तानपुरा साथ तनिष्क कर्णावत. आणि संवादिनी साथ सौभाग्यवती सुप्रिया मोडक जोशी. श्रीपादजी, तुमचं आणि तुम्हा सर्व कलावंतांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. श्रीपाद दादा, आत्ता जी बंदिश तुम्ही गायलीत ही बंदिश कोणाची, म्हणजे बुवांची की व्यास बुवांची? ही बंदिश पारंपरिक आहे. अच्छा. ही बंदिश मीराशिबुवांच्या पुस्तकामध्ये हां. मालगुंजी या रागात लिहिलेली आहे. बरं बरं. पहिली पण बंदिश हां. आणि दुसरी दोन्ही अच्छा. म्हणजे ह्या पारंपरिक बंदिशी आहेत. हां हां हां. व्यासबुवांची किंवा राजारामभाऊ बंदिशी विशेष बांधतच नसतं. अच्छा. बरं बरं बरं. तुमचं काय म्हणूया आपण बालपण किंवा जन्मापासूनच किंवा आईच्या पोटात असतानाच तुम्ही उदंड गाणं ऐकलेलं आहे. त्यामुळे तुम्ही गायक झालात यात विशेष काही नाही. पण तरी असं होतं बऱ्याच वेळा की घरात सगळं सुंदर असतं, म्हणजे गाणं भरपूर असतं आणि मुलाला दुसऱ्याच कुठल्या तरी खेळाची किंवा कलेची आपण म्हणूया आवड असते. खरं आहे. पण तुमच्या बाबतीत तसं झालं नाही आणि तुम्ही स्वेच्छेने गाणं शिकायला लागलात. पण तरीही मला असं विचारायचं आहे, तुम्हाला गाण्याला बसवलं की तुम्ही स्वतःहून बसलात? आणि दुसरी गोष्ट, राजाराम बुवांनी तुम्हाला गाणं शिकायला काय म्हणतो आपण प्रवृत्त केलं की आईनी? कारण तुमच्या आईसुद्धा खूप छान गायच्या असं मी ऐकलं. आईनेच केलं. हां, मग ती सुरुवात कशी झाली तुमची? अमर भूपाळी म्हणून पिक्चर आला होता. अच्छा. त्याच्यामध्ये घनश्याम सुंदरा ही भूपाळी होती. हो. तर मी असं हळूहळू ते गुणगुणायचो. तर आईने सांगितलं की आपण याची प्रॅक्टिस करूया. अचानक तिला असं कानावर आलं की झुणका भाकरचे जे गजरे ते स्पर्धा घेत आहेत. बरं. ती ब्राह्मण सभेमध्ये होती गिरगावात. अच्छा. तर तिला कळलं की अशी स्पर्धा आहे. म्हणून त्यांनी व्यासबुवांना आणि माझा मामा यांना सांगितलं तुम्ही जरा चौकशी करून या. हां. ते बिचारे सबंध दिवस अन्न पाण्याविषयी विना शेवटी गजरे भेटले त्यांना. आणि झालं कसं, ती स्पर्धा होती ती मोठ्या लोकांकरता होती. अच्छा.
पण व्यासभावाने आणि मामाने त्या गदरेंना भरीला पाडलं आणि मला स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मिळाला. घरी आई अगदी दररोज आता प्रॅक्टिस आहे, कॉम्पिटिशन आहे, आई पेटी, मी बसणार पेटीला. आणि आम्ही तिथे पोचलो. समोर ब्राह्मण सभेमध्ये जवळजवळ 500-800 माणसं होती, कारण कॉम्पिटिशन होती. प्रत्येकाचे आई वडील भाऊ कोणी ऐकायला येतात. आणि त्यावेळी गाणं ऐकणारी माणसं होती, गाणं पाहणारी माणसं पाहणारी नव्हती. तर आई म्हणली की बाबा मी ह्यांच्यासमोर काही वाजवणार नाही तुझ्याबरोबर. आता पंचायत आली. पण तेव्हा ललित कला दर्शकचे मोठे नाटकात काम करणारे आणि संस्था सांभाळणारे भालचंद्र पेंढारकर तिथे होते. व्यासभावांनी त्यांना विचारलं. ते म्हणले वाजवीन मी. आणि तो पहिला प्रसंग भालचंद्र पेंढारकरांसारखे एक दिग्गज कलावंत तुमच्या साथीला माझ्या साथीला होता. हा माझा सुयोग म्हणायचा. काय बात आहे. पण प्रोग्राम झाला, गाणं संपलं आणि मी लहान 5-6 वर्षाचा, आम्ही घरी निघून गेलो. दुसऱ्या दिवशी नवशक्ती म्हणून त्यावेळेला वर्तमानपत्र होतं, त्याच्यामधला फोटोग्राफर तोलाराम म्हणून घरी आला. अच्छा. आणि तो पत्ता काढत विचारत आले आणि म्हणले तुमचा फोटो घ्यायचा आहे. तर आई आणि वडील म्हणले का? म्हणे अहो त्यांना व्ही शांतारामच्या हस्ते बक्षीस मिळणार आहे. अरे वा. आणि त्यावेळेला माझं हे माझ्या जीवनातलं पहिलं बक्षीस. क्या बात आहे. आणि ते कोणाच्या हस्ते? आणि ते सुद्धा व्ही शांतारामांच्या हस्ते. तो फोटो आला पेपरमध्ये. मग हळूहळू व्यासकाका आमच्याकडे अगदी म्हणजे मी जसा वाढलो तसे व्यासकाका आमच्याकडे वाढले. बुवांकडे गाणं शिकायला ते बार्शीवरनं इकडे मुंबईत आले. एकबोटे म्हणून एक होते, त्यांच्याकडे राहत होते. अच्छा. आणि मग त्या एकबोटेंनी पराडकर बुवांकडे शिकायला आणलं. पण पूर्वीचे लोक पहिलं गाणं ऐकायचे आणि मग विद्यार्थ्याला शिकवायचे. व्यासभावांचं गाणं ऐकलं आणि ते म्हणले सांगतो तुला. आणि 15 दिवसात निरोप पाठवला की ये शिकायला म्हणून. आणि मग काय घरामध्ये आमच्या गाण्याचं वडील शिकवण्या पण घ्यायचे, आईला पण शिकवायचे. आई पण संगीत शिक्षिका, वडील पण संगीत शिक्षिका. म्हणजे आमचं घराणं तसं पराडकर घराणं हे संपूर्ण गाण्याचंच घराणं. माझे आजोबा झावाच्या राम मंदिरात पुजारी होते. तिथेच वडिलांचं झावबावाडीतलं म्हणजे काळाराम की काय गोराराम मंदिर, तिथे माझे वडील पुजारी होते. अच्छा. आणि तिथे कीर्तनकार हे त्यांच्याबरोबर वडील पेटीची साथ करत. तर त्यांना गाण्याची भयंकर ही, आणि त्यामुळे ते गाणी गुणगुण. आणि ते राहत असताना वरती भास्करबुवा बखले शिकवायला येत असत. तर भास्करबुवा बखलेंचं गाणं ऐकून ते खाली रियाज करायचे. एक दिवस भास्करबुवांनी विचारले नाही की खाली कोण हा मुलगा गातो माझ्यासारखे, मी सांगितलेले पलटे हे करतो. आणि मग भेटले त्यांना. माझ्या वडिलांची खूप इच्छा होती भास्करबुवांकडे शिकायची. योग पण जुळून आला होता. पण अचानकपणे ते आजारी पडले आणि गेले. मला वाटतं ही गोष्ट 1920-22 दरम्यान बरोबर ना. हां. आणि ते गेल्यानंतर मग आता गुरुजी कोण? तर पहिले वडील माझे माधवराव लेल्यांकडे शिकायचे, मग नरहर बुवा गोखल्यांकडे शिकत होते. आणि मग त्यांना मिराशी बुवा मिळाले. आणि मिराशी बुवा म्हणजे पराडकर बुवांचं आणि त्यांचं भावाभावाचं नातं. गुरु आणि शिष्य ही परंपरा नव्हतीच एवढी, कारण मिराशी बुवा आमच्या घरी येऊन राहायचे. आणि पूर्वीचे लोक ते संध्याकाळची संध्या, सकाळची संध्या, सोवळं खूप. आणि सकाळी 5 वाजता चालू करायचं शिकवणं ते दुपारी 12पर्यंत. बापरे. आणि संध्याकाळी जरा जेवणखाण झालं की पुन्हा 6 वाजता चालू करायचं ते रात्री 11पर्यंत. आणि त्यांच्या गाण्यामध्ये एक दोघांचे म्हणजे मिराशी बुवांचं तर मी बोलूच शकत नाही. पहिली फ्रेज त्याच्यावरनं तुमचा राग पटकन ओळखता आला पाहिजे. होय. पहिल्या 2-4 स्वरांमध्ये तुम्हाला तो रागाचं चित्र उभं करणं म्हणतो.
त्यामुळे मग हळूहळू मी जरा मोठा झाल्यानंतर मला माझे वडील म्हणले की बस. आणि एका गुरुपौर्णिमेला मला त्यांनी बिहाग शिकवले अच्छा. आणि मी बिहाग गायलो. बरं बरं बरं. पण व्हायचं काय, त्यांच्या व्यापामुळे म्हणजे शाळेची नोकरी प्लस घरी शिकवण्या, त्यामुळे मला वेळ कमी द्यायला मिळायचा. पण मी काय करायचो, ते ज्यावेळी शिकवत असतील तेव्हा इकडे तिकडे आपण लहान मुलं फिरतो तसं फिरायचो. एक एक बंदिश कानावर यायची. आत्ता 1000-2000 बंदिशी माझ्या म्हणजे माहितीच आहेत, पण पटकन आता वयानुसार आठवत नाही. प्रत्येक रागामध्ये एकाच्या ऐवजी कमीत कमी 5-5 बंदिशी वेगवेगळ्या शिष्याला शिकवायचे ते. बापरे, म्हणजे केवढा साठा असेल त्यांच्याकडे बंदिशींचा. मग त्यांनी मला सांगितले तू व्यासभावांकडे व्यासभावांना सांगितलं. पण त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर व्यासभावा माझ्या आईला खूप शिकवायचे. अच्छा. हां, व्यासभावांना तबला पण येतो. माझे वडील पण तबला वाजवून शिकवायचे. व्यासभावांना तबला वाजवून ते आईला 2-2, 3-3 तास शिकवायचे. संध्याकाळी 5ला चालू ते 8-8:30पर्यंत. मग आई म्हणायची, अरे व्यास, आता जेवण करायचं, जेवायचं आहे ना, आता जर आमटी भाताकडे बघूया आपण. मग 8:30-9ला जेवण करायला लागायचं. आणि अक्षरशः म्हणजे जसा मी वाढलो तसे व्यासकाका लग्न होईपर्यंत आमच्याचकडे होते. आणि मग व्यासकाकांनी मला शिकवायला सुरुवात केली. मैत्र से हे शब्द सुरांचे. श्रीपाद दादा, एक छोटासा प्रश्न विचारू का? म्हणजे तुम्ही छान बोलताय, पण मला मगासपासून तो प्रश्न विचारायचा आहे. 5व्या-6व्या वर्षी तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळाला, आणि तो सुद्धा कोणाच्या हस्ते? तर शांताराम बापूंच्या हस्ते. त्या स्पर्धेमध्ये नटश्रेष्ठ आणि गायक कलावंत भालचंद्र पेंढारकर यांनी तुमची साथ केली. म्हणजे निश्चितच ओळखीचा पुरस्कार नव्हता तो खरा तुम्ही मिळवलेला पुरस्कार होता. आणि तो एक काळ असा होता की जर एक 5-6 वर्षाचा 10-12 वर्षाचा मुलगा दिसला की कुठेतरी पिक्चरमध्ये त्याला एखादी छोटी भूमिका द्या किंवा बालनट वगैरे म्हणून. तर अशी काही कधी तुम्हाला विचारणा झाली शांताराम बापूने, अरे हा पोरगा दिसायला गोरा गोमटा आहे, जरा याला घेऊया सिनेमात वगैरे, असं काही झालं? नाही, असं काही झालं नाही. बरं, तो काळ संगीत रंगभूमीचा पण होता, म्हणजे सगळीच. आणि तुम्ही जिथे वाढलात गिरगावात, तेव्हा कितीतरी गायक कलावंत, म्हणजे नावं घेत बसलो तर 15 मिनिटं नुसती नावं घ्यावी लागतील. किंवा वादक कलावंत, आज विभवदादा इथे, त्यांची मागची पिढी सुद्धा. म्हणजे तर कधी संगीत रंगभूमीकडे तुम्ही वळला होतात का? नाही, असं कधी वाटलं? कधीच नाही. कारण शास्त्रीय संगीत एवढं आहे की नाट्यसंगीताकडे बघायला वेळच मिळाला नाही. कारण वेगवेगळे राग तुम्हाला आत्मसात करणं, आणि तसा त्यावेळी रियाजाचं लक्ष कमी, कारण तरुण पण मग खेळाकडे, क्रिकेट खेळायला जा, लंगडी हुतुतू खेळायला जा, त्याच्यामध्ये लक्ष. पण वडील मग दामटून बसवायचे बस. पण व्यासभावांनी मला छायानट सुरू केला, आणि त्याच्यानंतर व्यासभावांनी वडिलांची 61 जी केली, त्याला संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे लोक हजर होते. चिदानंद नगरकर, अमीर हुसेन खान साहेब, विजी जोग, रामभाऊ मराठे, सगळे. आणि स्वतः त्यांचे गुरुजी वडिलांच्या 61ला वयाच्या 72व्या वर्षी पांढरी 4मध्ये आडा चौताल तंबोऱ्याला काणेबुवा आणि यशवंतबुवा जोशी, हार्मोनियमला गोविंदराव पटवर्धन, आणि तबल्याला रामभाऊ मराठे स्वतः. रामभाऊ उत्तम तबला वाजवायचे, अप्रतिम वाजवायचे. आत्ता तुम्ही व्यासभावांचा उल्लेख केला आणि छायानट म्हणजे राघव मगाशी काय म्हणूया आपण, म्हणजे बिहागचा तुम्ही उल्लेख केला. तर अशी एखादी बंदिश ऐकवा ना, जी पंडित C.R. व्यास यांनी तुम्हाला शिकवली किंवा त्यांनी काय रचली आहे असं आपण म्हणूया, कारण ते उत्तम बंदिशी करायचे. खूपच छान. कितीतरी 250-300 त्यांच्या बंदिश. तर अशी कुठली एखादी बंदिश, किंवा तुमचे वडील पंडित म्हणजे राजाराम बुवा पराडकर यांनी बुवांना पण शिकवले आणि तुम्हाला पण शिकवले, अशी कुठली एखादी बंदिश? तशी व्यासभावांची बंदिश म्हणजे पराडकर बुवांवर त्यांनी भोपाल तोडीमध्ये एक गुरुपौर्णिमेला बंदिश केली होती. अच्छा, ती मी ऐकवतो. जरूर जरूर जरूर. तोरे गुण गा
तसं म्हटलं तर पंडित सी आर व्यास तुमचे गुरुबंधूसुद्धा आहेत आणि तुमचे गुरुसुद्धा आहेत. आणि मावशीचे यजमान पण. हां, मी तुम्हाला तेच विचारणार होतो. तर ते जेव्हा तुम्हाला गाणं शिकवायचे तेव्हा ते फक्त गुरु म्हणून असायचे, गुरुबंधू म्हणून असायचे की काका म्हणून असायचे? सगळं म्हणून असं. कारण कुठेतरी थोडा सॉफ्ट कॉर्नर असतो ना. नाही आपला हे आपले मावशी सॉफ्ट कॉर्नर म्हणजे त्यांना तुम्हाला सांगतो की म्हणजे हे आता मी व्यासबुवांच्या इकडे वळतोय. जगन्नाथ बुवांच्या 61ला हां, पराडकबांची 61 झाली आणि त्यानंतर जगन्नाथ बुवांची 61 होती आणि व्यासबुवा जगन्नाथ बुवांकडे शिकायला लागले. हो बरोबर. तर ती 61च्या वेळेला त्यांनी सांगितलं की मी गाणार नाही, अच्छा, कारण मी सेक्रेटरी आहे, मी सगळी व्यवस्था बघतोय, त्यामुळे गाईल तर बुवांचा मुलगा, राजाराम बुवांचा मुलगा गाईल. बरं, त्या कमिटीमध्ये जे त्याच्यात जितेंद्र अभिषेक होते, शरद साठे होते, बरेच मोठमोठे नामवंत लोक होते बुवांकडे शिकत असल्यामुळे. ते म्हणले नाही तूच गायचं. म्हणजे नाही तर म्हणलं मी सेक्रेटरीपद सोडतो, तुम्ही बघा काय. शेवटी मान्य झालं आणि त्यांनी नटभैरवमध्ये एक बंदिश बांधली होती. बरं, ख्यालाची आणि 3 तालाची. बरं, जगन्नाथ बुवांवर मला 1.5 महिना नटभैरव शिकवत होते. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. म्हणजे आता मला झोपेतनं जरी उठवलं तरी मी नटभैरव पटकन दिशी गाऊ शकतो. कुठली बंदिश होती नटभैरवमध्ये? सूरज चंदा जबतक फिरे, सबन तोरे नाम सुमिरन करे. हो, अच्छा. मला वाटतं कुठल्या तरी रागासाठी त्यांनी केलेली होती का बंदिश? जोकंस, हां, जो बरोबर. जगन्नाथ बुवांनी राग केला, हां हां हां, तयार केला, स्वनिर्मित राग आहे तो. तर तो जोकंस हा तुम्ही या पृथ्वी तलावरून गेल्यानंतर सुद्धा अजरामर राहील. मला वाटतं अशी म्हणून ते शब्द आहेत, सूरज चंदा जबतक फिरे, सबन तोरी नाम सुमिरन करे. क्या बात आहे, क्या बात आहे. थोडीशी ऐकवा ना, थोडीशी नटभैरव. म्हणजे मला माहिती नाही दीपा तुमचं काय. दीपा ऐकवेल. हो जरूर, कोणी ऐकवा. सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा जब तक फिरे, सबन तोरे नाम सुमिरन करे, सबन तोरे नाम सुमिरन करे, सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा. ऐसो गुनी दास तुम कियो, ऐसो गुनी दास तुम कियो, अमर धुन साच सप्त सुरन में, अमर धुन साच सप्त सुरन में, सुनत सब लोग जान गुनी मन हरे, सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा. सूरज चंदा, सूरज चंदा, सूरज चंदा जब तक फिरे, सूरज चंदा.
सूरज चंदा सूरज चंदा मैत्र से हे शब्द सुरांचे श्रीपाद दादा, तुम्हाला म्हणजे वडिलांमुळे आणि व्यासबुवांमुळे कितीतरी अशा मोठमोठ्या कलावंतांचा सहवास लाभला किंवा त्यांचा आशीर्वाद मिळाला. काहीतरी असा प्रसंग घडला होता का कॉलेजमध्ये की साक्षात म्हणजे तबल्यातलं खूप मोठं नाव अल्लारा काका साहेब त्यांनी काहीतरी तुमचं कौतुक केलं होतं? काय झाला होता तो प्रसंग? सेंट झेवियर कॉलेजमध्ये हां माझा एक मित्र मुरकुटे म्हणून, तो त्यावेळेला आमच्या कॉलेजचा सेक्रेटरी होता बरं. आणि इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन होती. तर मला तो म्हणाला की तू क्लासिकल गातोस, तू भाग घे. हं. मी भाग घेतला आणि समोर परीक्षक हाफिज अहमद खान साहेब होते. अच्छा. आणि त्यावेळेचे हाफिज अहमद खान म्हणजे अजूनही त्यांचं नाव आहेच, हे चांगले जाणकार परीक्षक. आणि मी मधुवंती गायलो, उठलो. माझे वडील पण आले होते. वडिलांना सांगितलं त्यांनी, आणि कल इनको रेडिओ स्टेशन पे लाना, 1 क्लास कर देता हूँ. पण वडिलांनी असं कोणाचे उपकार घेण्याची सवय नव्हती. वो अपने आप जाएगा. आणि मला तिथे पहिलं बक्षीस हाफिज अहमद खान साहेबांनी दिलं. तसंच व्यासबुवांनी एक मला शुद्ध सारंगमधली बंदी शिकवली होती. मालनिया लावरे आज हरभरन फूलन की माला, गुनीदास के गरवा में डालो. सुरन की सेवा बहुमान लियो, उनके जस गान सुनत सुख पायो. ही बंदिश ती आता माझा मुलगा सादर करेल, जगन्नाथ ऐकूया आपण भाऊ. त्यांच्याकडनं. पण तो अल्लारा काका साहेबांचा प्रसंग काय होता? हां, तर तो प्रसंग म्हणजे ते झेवियर्समध्ये मी आणि प्रकाश शेजवळ हां. असा प्रोग्राम होता. प्रकाशजी शेजवळ म्हणजे पखवाज ना? पखवाजवाला. पखवाजवादक. हां तर आणि लाईट गेले. हां. तर आयोजकांनी येऊन विचारलं की तुम्ही गाल का? तर मी आणि प्रकाश म्हटलं हो गाऊ आम्ही. तबल्याला माझ्याबरोबर आज जे विभव नागेशकर आहेत त्यांचे काका श्रीपाद नागेशकर, अच्छा. आणि पेटीला महाजन म्हणून होते. प्रकाशने वाजवलं आणि मग मी बसलो. मी मारवा आणखीन छायानट गायलो. गाणं संपलं, उठलो आणि इंटरव्हल झाल्यामुळे चहा पियाला म्हणून बाहेर प्रांगणामध्ये झेवियर्सचा उभा होतो, माझा आणि ऑफिसमधला एक मित्र. आणि आम्ही चहा हातात घेतला, आणखीन लाईट आले. मी पाठीमागे बघितलं, म्हणजे काळोखात दिसत नव्हतं. मग पाठीमागे कोण बसलं आहे, पुढे कोण, तर पाठीमागे अलारखा साहेब बसले होते. ते उठले आणि मला मिठी मारली नाही आणि म्हणली क्या गाए आप मारवा, आप बहुत अच्छी तरह से आगे बढ़ोगे. आणि ललितराव म्हणून एक दुसरी खादिम हुसेन खान साहेबांकडे शिकणारी मुलगी, अच्छा. म्हणजे लग्न झालं होतं बाई ती. मी तंबुऱ्याला गवसणी घालत असताना ती स्टेजच्या इथे आली आणि मला जवळ घेऊन म्हणली काय श्रीपाद तू गायला आहे. आणि ताबडतोब व्यासबुवांना सांगितलं, अप्रतिम श्रीपाद गाय. म्हणजे आलारखा साहेबांनी जी मिठी मारली ना आणि जे बोलले ते अजूनपर्यंत मी विसरू शकत नाही. अशी मोठी दाद मिळणं हा खूप मोठा पुरस्कार असतो. आणि आत्ता तुम्ही कुठल्या बंदिशीचा उल्लेख केला? शुद्ध सारंगमधली. शुद्ध सारंग. हां हां. ती कोणाची बंदिश आहे? ती व्यासबुवांचीच बंदिश आहे. हां. आणि त्याच्यानंतर सूर मल्हार म्हणून आमच्या राजाराम बुवांचा अगदी म्हणजे हातखंडा. म्हणतात ते हातखंडा, म्हणजे केव्हाही बसले तरी रंगवायचेच. आणि त्या बंदिशेमध्ये एक तो मुरका घ्यायचे, हां. तो म्हणजे मी अजूनपणे ऐकला नाही. आणि सूर मल्हार ते गायचे आणि आता गातात याच्यात फरक आहे. अच्छा. म्हणजे आताचे लोक त्यांना शिकवलं तसं, त्या बाबतीत माझं काही दुमत नाही.
मिया मल्हारचा निषाद लावून गायचं नाही, सारंग अंगाने पण मल्हार त्याच्यामध्ये दाखवायचा. अच्छा, बरं बरं बरं. मालनीय हा गाईल आणि ललित गाईल मुलगा, आणि बरखा ऋतू बैर हमारे ही दीपा गाईल. बरं, जरूर जरूर. मालनिया लाहोरिया मालनिया लाहोरिया मालनिया लाहोरिया हर बरन फूलन की माला हर बरन फूलन की माला गुणदास के गरबा में जारो मालनिया लाहोरे आज मालनिया. मालनिया लाहोरे आज हर बरन फूलन की माला गुणदास के गरबा में जारो मालनिया. सुरन की सेवा बहुमान लायो, सुरन की सेवा बहुमान लायो, उनके जस गान सुनत मन भायो, उनके जस गान सुनत मन भायो. मालनिया लाहोरे आज हर बरन फूलन की माला गुणदास के गरबा में जारो मालनिया मालनिया मालनिया. श्रीपाद दादा, आपण त्यांच्याकडनं बंदिश ऐकूया, पण तत्पूर्वी मला एक छोटासा प्रसंग, म्हणजे माहिती नाही, मला वाटतं सुहास व्यास वगैरे कोणीतरी मला सांगितला होता, तो विचारायचा की एकदा तुम्हाला अचानक, म्हणजे अगदी आयत्या वेळेला पंडित भीमसेन जोशी यांच्या मागे स्वरसाथीला बसावं लागलं. तो काय प्रसंग होता हो? भीमसेन जोशींच्या पाठीमागे तंबोऱ्याला बसणं हां, हा म्हणजे एक प्रसंगच होता तो. कारण त्यांचे 2 विद्यार्थी कायम असायचे, देशपांडे आणि पटवर्धन. काय माहीत नाही, मी गुणीदास संमेलन चालू असताना जायचो प्रत्येक वेळेला. तर मला व्यासभावांनी सांगितलं, मला वाटतं देशपांडे का पटवर्धनपैकी कोणतरी आले आले नव्हते. नव्हते. हां, म्हणजे श्री तू तंबोऱ्याला बस. माझ्या पोटात गोळाच आला. हो, म्हणजे काय, कारण भीमसेनच्या पाठीमागे बसायचं आणि समजा त्यांनी सोडलं न गायला मध्ये, तर आपली काय एवढी ताकद नाही त्यांच्या पाठीमागे गायची त्यांच्यासारखी. बसलो मी. ते पहिला पुरिया कल्याण गायले. पुरिया कल्याणमध्ये मला 1-2-3 वेळा त्यांनी गायला सोडलं, मी गायलो. आणि भैरवी चालू केली. भैरवी चालू केली आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरांची एंट्री झाली. अच्छा, डॉक्टर काशीनाथ घाणेकरांची एंट्री झाली आणि भैरवीच्या अंतऱ्याला मला भीमसेननी गा म्हणून सांगितलं आणि मी 2-3 आवर्तनं गायलो.
गायलो, गाणं संपलं. रवींद्र नाट्य मंदिरमध्ये होतं कोणीतरी. काशीनाथ घाणेकर गाणं पडदे पडायच्या अगोदर स्टेजवर आले. मी गवसणी घालत होतो. खाली ये रे म्हणले. बुवा यापुढे यालाच बसवायचा, बाकी त्या दोघांपैकी कोणाला नाही बसवायचं. आणि मला माझे मुके घेतले हो त्यांनी. अशा एवढ्या मोठ्या माणसाकडनं अशी दाद मिळणं. आणि तेव्हापासून भीमसेन जोशी मला म्हणायचे, माझ्या पाया पडायचं नाही, तुम्ही राजाराम बोलते चिरंजीव आहे. हा केवढा मोठ्या माणसाने मला असं सांगणं. खरं आहे. आता ती बंदिश तुम्ही कुठल्या आता जी सांगितली ती ऐकवा. सूर मल्हारमधली. राजारामाची हातखंडा म्हणजे सूर मल्हार केव्हाही म्हटलं. आणि मल्हार म्हणजे पावसाळ्यामध्ये मल्हार केव्हाही गाऊ शकतो. सूर मल्हार दीपा गाईल. बरखा ऋतू बैरहा. जरूर जरूर. बरखार तो बैर हमारे, बरखार तो बैर हमारे, बरखार तो बैर हमारे. बरखार तो बैर हमारे. मास अखाड़ घटा घन गरजत, मास अखाड़ घटा घन गरजत, पियु परदेस हमारे. बरखार तो बैर हमारे, बरखार तो बैर हमारे. मास अखाड़ घटा घन गरजत, मास अखाड़ घटा घन गरजत, पियु परदेस हमारे. बरखार तो बैर हमारे. बैर हमारे, बरखार तो बैर हमारे. बरखार ऋतु बैर हमारे. दादर मोर पपैया छात्रक, दादर मोर पपैया छात्रक, पियु पियु करत पुकारे. पियु पियु करत पुकारे. अब न सहत सखी चतुर बिरह दुख, अब न सहत सखी चतुर बिरह दुख, निकसत प्राण हमारे. बरखार तो बैर हमारे, बरखार तो बैर
बरखा ऋतु बैर हमारे, मास अखाड़ घटा घन गरजत, पियू परदेस हमारे। बरखा ऋतु बैर हमारे, बरखा ऋतु बैर हमारे, बैर हमारे, बैर हमारे। मैत्र से हे शब्द सुरांचे। श्रीपाद दादा, तुम्ही नाट्यसंगीताकडे किंवा संगीत नाटकांकडे फारसे वळला नाहीत, पण क्वचित प्रसंगी तुम्ही देवमाणूस किंवा मृच्छकटिक अशा काही नाटकांमधली पदं गायचात आणि विजया मेहतांकडे शाकुंतल नाटकासाठी तुम्ही म्हणजे कसे काय गेलात? का ते काय बँकेशी संबंधित काही होतं नाटक, असं काही होतं? शेखर खांबेटे म्हणून तबलजी आहेत आपले. तवलजी हां रिझर्व्ह बँकेत होता. त्याची मिसेस समोर बँक ऑफ बरोडामध्ये, आणि तो समोर आमच्या म्हणजे मी स्टेट बँकेत, तो त्याची मिसेस तो वरती तो रेकॉर्डिंग वगैरे पण करायचा. हं. तर विजयाबाईंचं शाकुंतल आहे, त्याला शरद जांभेकर त्यांनी हे केला होता, बुक केला होता, म्हणजे रेकॉर्डिंगला आपल्या नाटकाकरता. तो कोणातरी शोधत होता. आणखीन अचानक मला तो भेटला आणि मला म्हणलं की अरे श्री, तू आणि शरद जांभेकर विजयाबाईंच्या शाकुंतलमध्ये गाल का? म्हटलं गाल का म्हणजे नाटकामध्ये काम करून गायचं आहे? नाही म्हटलं, विजयाबाईंचं ते वेगळं नाटक आहे, हिंदी नाटक होतं. मोहन भंडारी, अर्चना जोगळेकर, विजय चव्हाण, दिलीप कोलटकर, सगळे उदय म्हैसकर, सगळे दिग्गज लोक. म्हटलं पाठीमागे स्टेजवर बसायचं, पुढे नाटक चालू असेल आणि प्रसंगानुरूप गाणी द्यायची. म्हटलं गाणी कोण शिकवणार? म्हटलं भास्कर चंदावरकर. अरे बापरे. आणि त्या नाटकामध्ये कोणाला सांगितलं तर विश्वास नाही बसणार, संस्कृत आणि हिंदी गाणी. एक असा प्रसंग होता, शकुंतला घर सोडून चालली, आणखीन कण्व मुनी तिच्या पाठीमागे. तुम्हाला सांगतो तो उदय म्हैसकर, आमच्या म्हणजे गाणं विसरायचो आम्ही, एवढा अप्रतिम. आणि मोहन भंडारी दुष्यंत अप्रतिम दिसायचा. तो आमच्याच बँकेत होता कामाला, मोहन भंडारी. तर भास्करच्या त्याच्यामध्ये 26 गाणी होती. बापरे. एक तर गाणं पांढरी तीनच्या मध्यमामध्ये गायचं. शरदने सांगितलं बाबा मी नाही गाणार, माझा आवाज काही एवढा जाणार नाही, तू गा. तर मी पांढरी तीनचं ते पद गायचो. तो विजय चव्हाण आतमधनं विंगेत उभा राहून ओरडायचा, शाहीर गायला लागला म्हणून. हां, असा खडा आवाज तुमचा लागायचा त्यावेळेला. हां, पांढरी तीनच्या मध्यमाला सहसा पांढरी 6 स्वर झाला. हां, मी गायलो. आणि ते विजयाबाईंचं म्हणजे ते नाटक बसवण्याची पद्धतच काही त्यांची वेगळी आहे. आमचे जवळजवळ 10-12 प्रयोग झाले, प्लस टी व्हीला सुद्धा, नॅशनल चॅनलला म्हणजे दिल्लीला रेकॉर्डिंग आहे त्याचं. श्रीपाद दादा, मुलाखतीच्या शेवटी आधी एक छोटासा प्रश्न, पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही म्हणजे गायक आहात हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण तुमच्यामध्ये एक लेखक आहे. तुम्ही एक पुस्तक काहीतरी लिहायला घेतलं आहे, तर ते आठवणींचं पुस्तक आहे की काही गुरुजनांवरती आधारित असं पुस्तक आहे, काय आहे? त्यामध्ये 1-2 गोष्टी अशा काही लोकांना माहिती आहेत, काहींना माहिती नाही. माझ्या बाबतीतली बरीचशी माहिती लोकांना कमी माहिती आहे की मी व्यासकाकांच्या पाठीमागे किंवा मीराशी बुवांच्या समोर किंवा राजाराम बुवांच्या, जगन्नाथ बुवांच्या समोर, चिदानंद नगरकरांच्या समोर, सगळ्या महान कलावंतांच्या समोर मी गायलेलं आहे. ते एक आठवण मी जी लिहिली आहे, मालगुंजीवरनं सांगतो ही, आणि मीराशी बुवांची. वाशीला आमची व्यासकाका जायच्या अगोदरची शेवटची गुरुपुराण, आणि त्या दिवशी व्यासकाका गाणार नव्हते. त्यांचा मुलगा सुहास स्वानंदी गायला.
आणि एक विद्यार्थी नाही हो, सबंध दिवस चालायचं ते, 2-3 सेशन चालायचे. एखाद्या गुरुची शिष्याच्या पाठीवर थाप पडणं. मी मालगुंजी गाऊन उठलो. तबल्याला तेव्हा ललित होता, अच्छा. माझा मुलगा होता. आणि तेव्हा तो तबल्याचा रियाज करू शकत होता, वेळ मिळत होता. विभव नागेशकरांचा गडनाबंद शागीर आहे तो. आणि गाणं काय म्हणतात, रंगदेवना प्रसन्न होती तेव्हा. गाणं अप्रतिम झालं. मी उठलो, स्टेजवरनं खाली आलो आणि एक 4 पायऱ्या चढल्यानंतर व्यासकाका पाटणं आले आणि मला म्हणले, बुवा राजाराम बुवांची आठवण करून दिली. असंच मिराशी बुवांची सुद्धा. आमच्या घरी त्यावेळेला कलाकारांचा राबताच असायचा. विजी जोग, रामभाऊ मराठे, भास्कर बुवा जोशी, मिराशी बुवा राहायचेच. तर एक दिवस मिराशी बुवांना माझं गाणं ऐकवलं. म्हणले, बुवा श्रीचं गाणं ऐका. त्यावेळेला त्यांचं वय होतं 70. म्हणजे मांडी घालून बसू शकत नव्हते. गाणं ऐकले नाही आणि मला म्हणले, श्री तुला नेला असता पुण्याला, 2 वर्ष घरी ठेवला असता आणि सूर्यासारखा बाहेर काढला असता. पण म्हणले आता मला बसवत नाही 15 मिनटंसुद्धा झाली. ह्या 2 महत्त्वाच्या आयुष्यातल्या घटना आहेत. कारण आपल्या गुरुजींचं आपल्या गुरूंना आठवण करून देणं, हो खरं आहे. असा प्रसंग आला नसेल कुठल्या शिष्यावर असं मला माहिती नाही, पण कमी आहे. आपल्यासाठी तो क्षण खास असतो. माझ्यासाठी भयंकरच मोठा. श्रीपाद दादा, म्हणजे या गप्पा संपू नये असं वाटतंय, कारण तुम्ही जी सगळी नावं घेतायत ती सगळ्यांसाठीच संगीत क्षेत्रामध्ये गुरुस्थानी आहेत, पण कुठेतरी थांबावं लागतं. तर आजच्या आपल्या या गप्पांची सांगता तुम्ही कुठल्या बंदिशीने करणार? म्हणजे पंडित C.R. व्यास यांच्या बंदिशीने करणार की तुमच्या वडिलांच्या राजाराम बुवा पराडकर यांच्या बंदिशीने करणार? व्यासबुवांवर, जगन्नाथ बुवांकडे व्यासकाका शिकायला गेल्यानंतर हां, जगन्नाथ बुवांनी व्यासबुवांवर बंदिश केली. अच्छा. की तू माझा लाडका आहेस, तू माझ्यावर प्रेम करतोस, पण तुला पुत्र समान वाढवलं ते फक्त राजाराम बुवांनी. पराडकरांनी. हां, त्या बंदिशीने मी जरूर जरूर राग जोगमध्ये जगन्नाथ बुवावरती बंदिश बांधली. जरूर जरूर. मोरा लाडला, मोरा लाडला, मोरा लाडला, मोरा लाडला. नाही गुणन मोपे काय हे करत मोसेने. हा मोरा लाडला, मोरा लाडला. मोरा लाडला, मोरा लाडला. नाही गुणन मोसे काय हे करत मोपेने. हा मोरा लाडला,
मोरा मोरा लाडला नाही गुण मोसे मोरा लाडला मोरा लाडला मोरा कहत गुनीदास सुने हो गुनी जान जावो जहाँ विद्या धन पायो पुत्र समान तेरो साचो गुरु राजा राम मोरा लाडला आ